म्हणून करताना शेंगरू धनगर लागला बोलायला, साहेब तुम्हीच काय नाही मला देणार, पण एवढंच मागणं आहे आमचं तुम्हाला, तुम्ही जावं तुमच्या देशाला ना आमचा देश राहू द्या आम्हाला, आम्ही कारभार करू आमच्या देशाचा आम्ही कारभार करू, पण साहेब आमच्या देशावरच तुमचं खरोखर इंग्रजाचं राज काढून निघून जावा तुम्ही तुमच्या देशाला. सुमरण मंडल देवा नाव घेतला, सुमरण मंडल देवा नाव घेतला, धर्वतरी माथरा मेघराजा पित्याला, पित्याला चांद सुरव्या दोघाला, चांद सुरव्या दोघाला द्वारकाच्या हरीला, द्वारकाच्या हरीला पांडवाच्या धन्याला, सुंदरानो भांडाला मी जातो पहिल्या जाग्याला, 1850 लाव 1850 लाय मुंबई त्या भागाला शिंगरू माझा धनगरा, खंडाळाच्या घाटाला शिंगरू माझा धनगरा, शेळ्या मेंढ्या राखीत व शेळ्या मेंढ्या राखीत, शेळ्या मेंढ्या राखीत व शेळ्या मेंढ्या राखीत, शिंगरू माझा धनगरा मग शिंगरू माझा धनगरा, मेंढी माझ्या माऊलीची व सेवा होता करीत, मेंढी माझ्या माऊलीची व सेवा होता करीत, पुण्याहून मुंबईला जसं होता गाडीला, पुण्याहून मुंबईला रस्ता होता गाडीला, इंग्रजाचा साहेब व इंग्रजाचा साहेब, इंग्रजाचा साहेब व पाटी रायफल लावून, पाटी रायफल लावून रस्ता लागलाय शोधायला, रस्ता लागलाय शोधायला हो मुंबई त्या शहराला, रोजच्याच दिवस धनगराया बोलत, काही तुम्ही शोधित व देवा मला सांगू नये, ए बाबा पहिल्याच देवाला 1850 सालाला मुंबई गावाला, बाबा धनगराच्या कुळीचा बाळ शिंगरू माझा धनगर शेळ्या मेंढ्याचा राखण लागला होता मुंबईच्या घाटाला करायला, भगवंता शेळी मेंढी माझी माय माऊली म्हणून लागला होता मेंढ्या खरोखर सांभाळायला, अशा टाइमाला विचार पडला मोठा म्हणाला, इंग्रजाचा साहेब भगवान मन साहेब रायफल लावली पाटीला, साहेब लागला होता रस्ता धुंडायला, रोजच्या दिवस लागला होता धनगराला दिसायला, धनगराने विचार केला एक दिवसाला,
आणि त्या गुरुकर म्हणावा इंग्रजाच्या साहेबाला गोऱ्यामान साहेबाला शिंगरू माझा धनगर काय लागला बोलायला काय तुम्ही करीता खंडाळाच्या घाटाला आणि काय तुम्ही करीता खंडाळाच्या घाटाला आणि रोजही तर फिरत तुम्ही रोजही तर फिरत आणि रोजही तर फिरत रोजही तर फिरत आणि इंग्रजाचा साहेब गोऱ्या माझा साहेब आणि धनगराला बोलत तर धनगराला सांगत आणि धनगराला बोलत धनगराला सांगत आणि पुणे शहराहून दादा मुंबईला जायला आणि रस्ता लागलोय शोधायला वर रस्ता जावा आम्हाला आणि रस्ता लागलोय शोधायला वर रस्ता जावा आम्हाला आणि शिंगरू माझा धनगर डोंगरा त्या भारीत शिंगरू माझा धनगर डोंगरा त्या भारीत आणि मेंढ्या होता राखीत काही सुंबरान मांडले भगवंता विचार केला अशा टाइमला पहिल्या सत्ययुगाला म्हणून करिता बाबा पहिल्या सतयुगामध्ये करणी काय झाली असायला हेच करूकर इंग्रजाचा गोरामन साहेब रोजच्या रोज लागला होता डोंगर फिरायला त्या टायमाला काय बोलत होता एकूण मेघाला शिंगरू धनगर हा लागला होता गोरामन साहेबाला रोजच साहेब तुम्ही इथं इथं फिरता काय पाहिजे तुम्हाला त्या टायमाला तो बोलू लागले गोरामन साहेब तुला काय कळत रे धनगरा याच्यातलं हा आमची आम्हाला माहिती आहे याच्यातली तू मेंढ्या सांभाळायच्या पहा का हो साहेब हा तुम्हाला काय कळत नाही म्हणून करताना विचार लागला करायला हा शिंगरू माझा धनगर आहे बावन बिराला कुळका शिलिंग बीर देवाला चिमटे बर भंडारा हातामध्ये घेतला लागला गोऱ्या साहेबाला बोलायला साहेब रस्ता मी जावतोय तुम्हाला उच उच डोंगराला भोगदा तुम्ही पाडावय आणि उच उच डोंगराला भोगदा तुम्ही पाडावय आणि खोल खोल दरी लाव पुला तुम्ही बांधावय आणि खोल खोल दरी लाव पुला तुम्ही बांधावय आणि वरी रुळ हतरावा गाडी चालू करावे हे वरी रुळ हतरावा गाडी चालू करावे आणि इंग्रजाचा साहेब धनगराला बोलत आणि इंग्रजाचा साहेब धनगराला बोलत आणि घ्यावं माझं ऐकून जातीचा तू धनगर आणि दिलाय रस्ता धावून व मानधन घ्यावावे आणि दिलाय रस्ता धावून व मानधन घ्यावावे मानधनाचा हाती धनगर साहेबाला बोलतोय आणि पहिला धनाचा धनगर व काय तुम्ही देणार आणि एक मागणं तुम्हाला नगवऱ्या माझ्या साहेबाला आणि तुम्ही लोकांना व जावा भारत सोडू नये आणि तुम्ही लोकांना व जावा भारत सोडू नये आणि आमच्या भारत देशात आमचं राज्य चालावे आणि हिच मागणं तुम्हाला व सुमरान मांडले विचार केला पहिल्या सतयुगाला हा गोऱ्या साहेबाला उच डोंगराला बोगदा पाडायचा खोल दरीला पुला हतरायचा हा
ए वर्ण रुळ हातराचा ना गाडी चालू करायची साहेब. या टायमाला करणी काय झाली आज चल म्हणावा काय चालली पुढे त्या वेळेला. म्हणून करताना गोऱ्यामान साहेबांना मोठा विचार केला. हा डोकेवाला धनगर दिसायला लागला, चांगलं ह्याचं डोस काय बर का म्हणून. बराबर आहे. ए बाबा हा अरे काय मागणं मागायच ती माग तुला. मागणं हा अरे मी तर पहिलाच धनाचा धनगर आहे, मी कशाला तुम्हाला मागणं मागून तुम्ही काय देणार मला. म्हणून करताना शिंगरून धनगर लागला बोलायला. हो साहेब हा तुम्हीच काय नाही मला देणार, हा हा पण एवढंच मागणं आहे आमचं तुम्हाला. हा तुम्ही जावं तुमच्या देशाला ना आमचा देश राहू द्या आम्हाला. आम्ही कारभार करू आमच्या आमच्या देशाचा. देशाचा आम्ही कारभार करू. पण साहेब हा. आमच्या देशावरच तुमचं खरोखर इंग्रजाचं राज काढून निघून जावा तुम्ही तुमच्या देशाला हीच मागणं आम्हाला. म्हणून करताना पहिल्या सदैवाला राग आलाय साहेबाला, राग आलाय साहेबाला. राग आलाय साहेबाला, राग आलाय साहेबाला. पाठीची व रायपल, पाठीची व रायपल. हातामध्ये घेऊन वडा त्यानं वडला वे. वडा त्यानं वडला वे, गोळी दिली सोडून वे. शिंगुरन माझ्या दादाला वे, गोळीनं जाऊन लागली वे. गोळीचा आवाज व मेंढ्या बाईच्या कानाला वे. जमा गोळा झाल्या त्यावे, मोठ्यानं या वरडत्या वे. लावे, 1850 लावे. आणि शिंगरू माझ्या दादानवे भारत देशासाठी किवे. भारत देशासाठी किव जीवदान केला किव. झालंय सती यवगाते, चालू कली यवगाते. शिंगरूबाच्या देवळाला वे पहिला नारळ फुटतो वे. पहिला नारळ फुटतो वे, चांग भला होतो कि वे. इंग्रजाचा साहेब वे, इंग्रजाचा साहेब वे. धनगाराचा देव किवे, धनगाराचा देव किवे. देवच लैवा कोप लावे, देवच लैवा कोप लावे. इंग्रजाच्या लोकांवे भारत देश सोडी लावे. आणि शिगरून माझ्या दादाची वे मूर्त गेली निघून वे. मूर्त गेली निघून व कीर्त मागा उरली वे. म्हणून
दादाला शिंगरू दादाला गोळ्या घातल्या गोऱ्या साहेबानं हो. भगवंता हा. मरा पण कीर्ती रूपी उरा त्या टाईम- मुलगा जन्मवायचा गुंडा हा. आणि शिंगरूबा धनगरासारखा जगामध्ये लावा झेंडा असं दादा भगवंता हा. माझ्या शिंगरूबा दादानं या भारत देशासाठी हो. स्वतःचा जीव गमावला पण राजे मिळवून दिला या भारत देशाला साध्या मेंढक्यानं म्हणून करताना भगवंता म्हणून करताना अमोलदादा पांढरे कोल्हापूर सोडून द्यावा हिरल्याच्या बिरुबाच्या यात्रेला आनंद लागलाय मला म्हणायला खरोखर त्यांच्या मनाला बिरू मधने शाहीर लय माझा जुना दोस्त त्या भागाला बिरू मधनेच्या मेंढ्याला त्या हिरल्याला चलायला चला जाऊ मुलाखतीला म्हणून अमोल भाऊ आले तर माझ्या मुलाखतीला हिरलेवाडीला माझं भक्त कळंब तालुक्यातनं अंबाजोगाई तालुक्यातनं केस तालुक्यातनं भक्त मंडळ आले त्या बिरुबाच्या जत्रेला बोला बोला इतर बिरुदेवाच्या नावाने